हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, बघा आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांच्या कामी येणारा असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठे स्किप नका करू. खूप सुंदर अशी आपण रांगोळी बनवणार आहोत. तर इथे बघू शकता मी पाट घेतलेला आहे. तुम्हाला जोही पाट घ्यायचा आहे, ज्या पाटाची साईज बनवायची आहे ती पाट घ्यायचा आहे. असा उलटा करून ठेवला आणि त्यानंतर त्या पाटाच्याच साईडने रेषा मारून घेतलेल्या आहे, चौकोन आयताकृती बनवून घेतलेला आहे आणि एका साईडला थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. बघा तुम्ही सुद्धा असंच ठेवायचं आहे, कारण आपल्याला त्या ठिकाणी डिझाईन बनवायची आहे. आणि इथे मी बेससाठी कॅनव्हास घेतलेला आहे, तुम्ही रेक्झिनही घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा हे अशा प्रकारे आपण जिथं आयताकृती केलेली आहे तिथून मध्य काढून घेऊन अशा प्रकारे मध्यावरून 3-3 इंचावरती खूण करून घेतलेली आहे, म्हणजेच डॉट दिलेले आहेत. त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे डबल फोल्ड करून घेऊन आपण इथं अशी डिझाईन करून घ्यायची. यासाठीच आपण ही एक्स्ट्राचं जे होतं तर ते कॅनव्हास ठेवलेला आहे आणि या साईडला आपण डिझाईन करून घेतलेली आहे. तर पलटी करून पुढच्याही साईडला सेम याच ठिकाणावर हे बघा अशा प्रकारे आपल्याला पलटी मारून घेऊन डिझाईन आखून घ्यायची आहे. आता जर इथं कॅनव्हास असल्यामुळे मला सोपं जाते. तर तुम्ही जर रेक्झिन वापरलात तर अगोदर तुम्हाला हे एका कागदावरती किंवा ट्रेसिंग पेपरवरती काढून घ्यावं लागेल ही डिझाईन आणि त्याच्यानंतर मग हे काढावं लागेल. त्याच्यानंतर बघा इथं आपण डॉट दिले होते स्वस्तिकसाठी, तर ते स्वस्तिक आपण इथं कंप्लीट करून घेतले. खालच्या साईडने 3-3 इंचावरती हे बघा अशा प्रकारे स्वस्तिकच्या 4ही रेषा आपण मारून घेतलेल्या आहेत आणि आपलं हे सुंदर असं स्वस्तिक तयार झालेलं आहे. एकदम सिंपल. कसं तयार करायचं, काय नाही, कसं आखायचं हे मी सांगते या व्हिडिओमध्ये, त्यामुळेच म्हणते की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याच्यानंतर बघा इथं मी स्वस्तिक काढून घेते, गुलाबी कलरने काढून घेते. तुम्ही इथं लालही वापरू शकता, ॲज यू विश. तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरने तुम्ही काढून घेऊ शकता, पांढरा, बदामी वगैरे. तर मी ते लाल कलरने पूर्ण स्वस्तिक जे आहे तर ते तयार करून घेतलेलं आहे. सध्या सिंगल लाल कलर एक दिलेला आहे. आता बघा त्याच्यानंतर हिरवा कलर घेतलेला आहे, डार्क हिरवा. आणि आपण जी खाली डिझाईन बनवलेली होती गोल गोल आकाराची, त्या डिझाईनवरती आपण हा हिरवा कलर जो आहे तर तो हे असंच चिटकावून घ्यायचं डिझाईननुसार. तर बघा मैत्रिणींनो, मी ही डिझाईनचं पूर्ण कंप्लीट करते. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा. आणि बघा या अगोदरसुद्धा मी बरेच सारे व्हिडिओज बनवलेले आहेत, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे कशाप्रकारे आपण डिझाईन बनवू शकतो, कशाप्रकारे काढू शकतो किंवा ट्रेस कशा करायचं हे सगळं मी सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ एकदा पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या. अशा प्रकारे बघा आपण हा डार्क हिरवा कलर जो आहे तर तो पूर्ण आपण लावून घ्यायचा आहे. तर ही रांगोळी आहे पाटाच्या वरती आपण जे आसन म्हणून टाकतो, तर ते पूजा वगैरे करताना जे आसन असतं तर हे रांगोळी आपण पाटावरती टाकू शकतो. तर बघा आता ही हिरवा कलरचं एकच राऊंड मी घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर 2 घेऊ शकता, परंतु एकच सुंदर दिसतो बाउंड्रीसाठी म्हणून मी एक घेतलेला आहे. त्याच्यानंतर आंबा पिवळा कलर घेतलेला आहे आणि जसं आपण हिरवा कलर लावलेला आहे त्याच आकाराने आपण इथं आता आंबा पिवळा कलर 2 लाईनी मी इथं लावून घेणार आहे मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रांगोळी मॅट बनवायची असेल किंवा शिकायची असेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही शिकू शकता. काही अडचण आलीच तर मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता. शिवाय आपल्याकडं रांगोळी मॅट बनवण्यासाठी 3 प्रकारचे किट अवेलेबल आहेत आणि ट्रेसिंग पेपरचे डिझाईन्स जवळजवळ 150च्या वरती डिझाईन्स आपल्याकडं अवेलेबल आहेत. त्याहूनही अधिक डिझाईन आपल्याकडं PDF मध्ये स्वरूपात अवेलेबल आहेत. ज्यांना कोणाला डिझाईन्स पाहायचे असतील त्यांनी आपल्या चॅनलवरती मी डिझाईन्सचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यातून डिझाईन्स तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय आणि जे डिझाईन हवं आहे ते ट्रेसिंगद्वारे तुम्ही मागवू शकता. ट्रेसिंगचे रेट जे आहेत तर ते वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे. ती ट्रेसिंग घेतलात तर तुम्हाला खूप उपयोग होईल, कारण एक ट्रेसिंग पेपर जो आहे तर तो तुम्ही 50 ते 60 वेळा यूज करू शकता, कारण मी यूज केलेला आहे. त्याला अजिबात काहीही होत नाही व्यवस्थित वापर केलात तर. तर बघा, आणि तुम्हाला ती डिझाईन काढण्यासही सोपं जाईल. हार्ड वर्क करत बसण्यापेक्षा, डिझाईन काढून हार्ड वर्क करत बसण्यापेक्षा तुम्ही रेडीमेड डिझाईन जर घेतल्या पेपरवरती आणि त्यानुसार जर डिझाईन ट्रेस करून तुम्ही जर काढत गेलात आणि रांगोळी बनवत गेलात तर तुमच्या एक ऑर्डर जास्त फास्ट अशा तयार होतील आणि ऑर्डर तुम्ही लवकरात लवकर देऊ शकाल. तर इथे बघा आंबा कलरच्या 2 लाईन मी कंप्लीट करून घेतलेल्या आहेत.
त्याच्यानंतर इथं लिंबू पिवळा कलर घेतलेला आहे आणि पूर्ण आता लिंबू पिवळा कलर आपल्याला इथं भरून घ्यायचा. 3 ते 4 ओळी झाल्याच्या नंतर आता बघा मी समोर स्वास्तिकच्या साईडला ज्या रेषा असतात त्या रेषा मारून घेणार आहे. तर बघा ज्या वेळेला आपण उलन चिटकावत असतो तर त्यावेळेला उलन चिटकावल्याच्या नंतर व्यवस्थित दाबून घ्यायची आहे, जेणेकरून आपण पूर्ण झाल्याच्या नंतर मॅटवरची उलन निघणार नाही. आणि ह्या मॅट ज्या आहेत तर त्या आपण धुवू शकतो, याला काहीही होत नाही. तुम्ही म्हणाल की कॅनव्हासवरती केलेलं आहे, धुता येतील का? तर धुतले तरी काहीही हरकत नाही. तर इथे बघा लिंबू पिवळ्या कलरने आपण दुसरा राऊंड सुरू आहे. अशाच प्रकारचे 3 ते 4 राऊंड घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्ही जेवढी साईज घेताय त्या साईजनुसार आपण इथं डिझाईन बनवू शकतो. आता मी मध्ये स्वस्तिक घेतलेला आहे. स्वस्तिकच्या ऐवजी तुम्ही एखादं फुलही टाकू शकता, तुम्हाला आवडत असेल तर. गुलाबाचं फूल किंवा कमळाचं फूल, जास्वंदीचं फूल, असं कोणत्याही प्रकाराचं फूल टाकलं. जास्वंदीचं फूल टाकलं तर गणपतीच्या वेळेला तुम्ही वापरू शकता, सुंदर दिसतं ते पण. आणि आपण गणपतीला स्वस्तिकचं फूल वाहतो, तर त्याऐवजी आपण असं हे खाली ठेवून त्याच्यावरती गणपती जर ठेवला तर खूप सुंदर दिसतं. आता इथे बघा लिंबू पिवळा कलर आपण व्यवस्थित छान अशा प्रकारे चिटकावून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मी स्वस्तिकच्या साईडला 5 इंचाच्या 2-2 रेषा मारून घेणार आहे. हे तुम्ही अगोदरही केलात तरीही चालेल. ज्यावेळेला आपण स्वस्तिक आखून घेतलेला आहे त्याच वेळेला जर तुम्ही स्वस्तिकच्या साईडच्या ज्या 2 रेषा आहेत तर त्या जर 2 रेषा मारून घेतलात तर तुम्हाला अजूनही सोपं जाईल. परंतु मी नंतर मारून घेतलेल्या आहेत, तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्या दोन्ही रेषा. आणि ही पाटाची रांगोळी खूप सुंदर दिसते. ज्यांना कोणाला पाटाची रांगोळीसुद्धा हवी असेल तयार, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करू शकताय. तुम्हाला तुमच्या घरपोच मिळून जातील या रांगोळी मॅट. तर इथे बघा 5 इंचच्या 2-2 अशा मी रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती लाल कलरनेच 2-2 मी राऊंड घेणार आहे. त्याच्यानंतर उरलेला मधला जो भाग आहे तर तो लिंबू पिवळ्या कलरनेच आपण पूर्ण भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित भरून झाल्याच्या नंतर मी जे स्वस्तिक होतं तर ते आता थोडंसं फेंट झाले. फेंट म्हणण्यापेक्षा आपण ज्या वेळेला रांगोळी काढतो आणि मधला जो आहे तो डबल हायलाईट करतो, त्याच प्रकारे मी इथं स्वस्तिक जे आहे तर ते पुन्हा हायलाईट केलेलं आहे. डबल एकदा वरून एक उलनची लाईन घेतलेली आहे. स्वस्तिकवरती सुद्धा आपल्याला तसंच घ्यायचं आहे. आणि 2 साईडच्या ज्या रेषा आहेत तर त्या रेषांवरती तसंच डबल आपल्याला राऊंड एक मारून घ्यायचं आहे कलरने. आणि आता स्वस्तिकच्या मध्ये जे 4 डॉट्स असतात ते सुद्धा महत्त्वाचे आहेत, तर ते डॉट्स द्यायला आपल्याला विसरायचे नाहीत. तर ते बघा डॉट मी इथं देऊन घेते. तर एक इंचाचे आपण अशा प्रकारचे लाल कलरचे उलन काढून कट करून घेतली आहे आणि अशा प्रकारे गोल करून इथं आपल्याला चिटकावून टाकायचे. तर हे बघा अशा प्रकारे सुंदर अशी पाटावरची जी आसन आहे आपलं पाटावरचं तर ते तयार झालेला आहे. एक्स्ट्राचा पुढे कॅनव्हास राहिलेला आहे आपल्याकडं डिझाईन काढून झाल्याच्या नंतर, तर ते कॅनव्हास सगळीकडून साईडने एक्स्ट्रा असलेलं सगळं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. आणि सुंदर अशी मॅट रांगोळी तयार झालेली आहे. कुठल्याही पूजेमध्ये तुम्ही वापरू शकता किंवा कुणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर गिफ्टही देऊ शकता. खूप सुंदर दिसतं आणि एक युनिक असं गिफ्ट आपल्याकडून त्यांना मिळतं, जेणेकरून तेही वापरू शकतील. तर मैत्रिणींनो बघा ही सुंदर अशी मॅट रांगोळी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. या अगोदरचे व्हिडिओ पुन्हा एकदा सांगते, नक्की एकदा या अगोदरचे व्हिडिओसुद्धा पहा, तुम्हालाही उपयोगाला येतील आणि घर बसल्या तुम्ही बिझनेस छान असा करू शकता. माझासुद्धा बिझनेस खूप छान वाढलेला आहे. पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपले जे प्रोडक्ट आहेत तर ते जात आहेत. तर हे बघा सुंदर असं मॅट ठेवलेली आहे मी आसन पाटावरती आणि पुढे कलश ठेवलेला आहे. कलशसुद्धा कसा बनवायचा आहे याचासुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तर मैत्रिणींनो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.